रोहियो कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद. पंचायत समिती आवारात काळ्या फिती लावून कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी. या आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगा कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात यावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. यावर कुठलाही निर्णय न झाल्याने मनरेगा कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्मरणपत्र देत 23 जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी काळ्या फीत लावून शासनाचा निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती अशा विविध कार्यालयांमध्ये मनरेगाचे कंत्राटी अधिकारी कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहे. इतर समकक्ष योजनांतील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत अथवा आवश्यक संरक्षण प्रदान करण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेतले. मात्र मनरेगा योजनेच्या कर्मचाऱ्यांबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. रोहियोच्या सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना इतर योजनेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे शासन सेवेत नियमित समायोजन करावे. S2 इन्फोटेक कंपनीमार्फत भरती रद्द करून त्याऐवजी सर्व कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशन मार्फत नियुक्ती देऊन समान काम समान वेतन धोरण लागू करण्यात यावे. इतर विभागाप्रमाणे मनरेगा विभागाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून पदनिहाय आकृतीबंध तयार करण्यात यावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र शासनाकडून याची दखल घेण्यात न आल्याने स्मरणपत्र देऊन शुक्रवारपासून आंदोलन झाले. काळ्या फिती लावून शासनाचा निषेध, दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. गट विकास अधिकारी यांच्यामार्फत मागण्यांचे निवेदन संघटनेचे शिष्टमंडळाद्वारे शासनाला सादर करण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्यांनी काळ्या फीत लावून शासनाचा निषेध केला. यावेळी तहसील कार्यालय व पंचायत समिती समोर घोषणा देत निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गजानन मराठे, दर्पण शहा, तांत्रिक सहाय्यक विजय बागुल, श्रेया पवार, प्रतीक पगारे, राहुल बोरसे, संदीप वाडिले, मिलिंद पाडवी, नितीन पाटील, शेखर पवार, मेहुल पाटील, भारत थोर, क्लर्क कम डेटा ऑपरेटर राकेश सोनवणे, गणेश प्रजापती, संजय कुकावलकर, आकाश निकम, विनोद साबळे, कुणाल पवार, कुणाल गुरव कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गणेश प्रजापती काय म्हणाले ते पाहूया. नमस्कार, माझे नाव गणेश प्रजापती. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र याच्या मी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष आहे आणि आम्ही दिनांक 23 पासून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आमच्या प्रमुख मागण्या 10 वर्षावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजन, दुसरी मागणी आहे राज्य निधी असोसिएशन मार्फत आणि बाह्यस्थ कंपनीमधून रद्द करणे, तिसरी मागणी आहे की आमच्या आकृतीबद्ध तयार करून स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून देण्यात यावी. शासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही पुढील आंदोलन अतिशय तीव्र पद्धतीने करणार आहोत. दिनांक 1 फेब्रुवारी पासून आम्ही मुंबई येथे रवाना होणार आहोत आणि 2 फेब्रुवारी पासून आम्ही 2 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत साखळी उपोषणाला सुरुवात करणार आहोत. शासनाने तरी आमची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यास दिनांक 11 फेब्रुवारी पासून आम्ही अन्नत्याग व मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण करणार आहोत. या आंदोलनामध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कर्मचारी आहेत.